पूर्व विधायक निलय नाइक पुसद दिनांक 22 पुसद पूर्व विधायक निलय नाइक ने सवाल उठाया कि क्या 2 दिसंबर को होने वाले पुसद नगर परिषद चुनाव के लिए एनसीपी ने परिवार के अलावा कोई और उम्मीदवार ढूंढ लिया है। पूर्व विधान परिषद सदस्य और पुसद जिला चुनाव प्रमुख एडवोकेट निलय नाइक ने अनिरुद्ध पाटिल के निवास पर आयोजित एक प्रेस कॉन्फ्रेंस में कहा कि वो मोहिनी नाइक राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के अध्यक्ष पद की उम्मीदवार को अपनी बेटी मानते हैं। नामांकन पत्र दाखिल करने से पहले उस दिन मोहिनी नाइक ने सबके सामने आशीर्वाद मांगा और अब दिया। यही संस्कार है। एक यूट्यूब चैनल ने इसे तोड़ मरोड़ कर पेश किया। मैं भारतीय जनता पार्टी का सिपाही हूं। नाइक परिवार से होने के बावजूद मैंने पुसद विधानसभा चुनाव में अपने चाचा मनोहर राव नाइक के खिलाफ निर्दलीय चुनाव लड़ा था। इतना ही नहीं, 2019 में मैंने भाजपा की ओर से इंद्रनील के खिलाफ कड़ा मुकाबला किया था। हमें मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के नेतृत्व और पुसद शहर की जनता पर पूरा भरोसा है। सर्वांगीण विकास के लिए हम भाजपा के अध्यक्ष पद के उम्मीदवार निखिल चिद्दरवार और सभी सदस्य उम्मीदवारों को जिताने के लिए हर संभव प्रयास कर रहे हैं और हमें विश्वास है कि पुसद नगर परिषद पर भाजपा का झंडा बुलंद होगा। इस अवसर पर जिला अध्यक्ष डॉक्टर आरती फुफ्ते, अध्यक्ष पद के उम्मीदवार निखिल चिद्दरवार, शहर अध्यक्ष नीलेश पेंशनवार, अनिरुद्ध पाटिल, एड आदित्य माने, नीलकंठ पाटिल, ओम प्रकाश शिंदे, कैलाश आर्य आदि उपस्थित थे। यवतमाळ ब्यूरो चीफ शेख महबूब। मी आपल्याला निश्चितपणे सांगतो, भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या आदेशानुसार त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जी मंडळी आहे, आमचा अजेंडा एकच आहे, विकास करायचा। देवेंद्र फडणवीस साहेबांनी राजकारण कमी आणि समाजकारण जास्त, कामं जास्त, विकास जास्त, आमचा भर फक्त विकासावर। आम्हाला कोणावर आरोप करायचा नाही, कोण किती विद्वान आहे पुसदच्या जनतेला माहिती आहे, म्हणून आम्ही फक्त विकास घेऊन पुसदच्या जनतेच्या चरणी घरोघरी जाऊन आम्ही मत मागणार आहोत। आणि मला विश्वास आहे पुसदच्या जनता विकासाच्या मुद्द्यावरती आदरणीय निखिलजी चिद्दरवार आणि आमचे सर्व उमेदवाराला विजयाचा आशीर्वाद देतील। त्यांचं मत आशीर्वादाच्या रूपाने आम्हाला मिळणार आहे। माझ्या मनात त्याच्यामध्ये काही शंका नाही आहे, मला 100% खात्री आहे। आता हे सगळं झाल्यानंतर मात्र विरोधी पक्ष आरोप प्रत्यारोप कर, काँग्रेसची सत्ता होती, काँग्रेसकडे प्रचंड मोठे नेते होते, काँग्रेसचा त्या ठिकाणी महसूल मंत्री होते, त्यांच्या मंत्रिमंडळात सहकारी फार वेळेस होते उद्धव ठाकरे साहेबांच्या काळामध्ये। मग मला पुसदच्या काँग्रेसच्या नेत्यांना एक प्रश्न विचारायचा की त्या उद्धव ठाकरे साहेबांच्या काळामध्ये तुम्ही किती निधी आणला पुसद नगर परिषदचा? शून्य। कधी त्यांना आठवण आलीच नाही। ते सगळे वैयक्तिक सेटलमेंटसाठी जायचे। मुझे ये पोस्ट दे दो, कोणी म्हणायचं मला हे पोस्ट द्या, कोणी म्हणायचं मला महाराष्ट्राच्या बॉडीत घ्या, कोणी म्हणायचं देशाच्या बॉडीत घ्या। अरे पुसदच्या विकासासाठी किती निधी आणला? त्या ठिकाणी त्यांचेही काँग्रेसचे मंत्री होते, त्यांनी का काम नाही केलं पुसद नगर परिषदेसाठी किंवा पुसदच्या ग्रामीण भागासाठी? किती निधी आणला? कोणी अडवलं होतं का? तुम्ही भाजपावरती टीका करता की आम्ही निधी आणलं, कोण म्हणते? आता आम्ही भारतीय जनता पार्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली लाडकी बहीणची योजना सुरू केली। 30 लाख घरं देण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं उद्दिष्ट पूर्ण होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब दिल्लीला जाऊन दीपावलीच्या आधी 15 लाख घरकुल मंजूर करून त्या ठिकाणी घेऊन आले। अनेक लाखो रुपये, करोडो रुपयाचा निधी पुसदच्या, फक्त पुसद नाही महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांनी आणलं। नवीन नवीन ब्रिजेस सुरू झाले। मी तर नेहमी म्हणतो की नागपूर पासून समृद्धी योजना ही खऱ्या अर्थाने तो समृद्धी महामार्ग झालाय, तो विदर्भाच्या आर्थिक समृद्धीचं द्वार आहे, तो उघडला गेला। आणि निश्चितपणे आज ज्या मुंबईला पुसदवरून आम्हाला 18 तास 16 तास लागायचे, आता 7-8 तासात आपण मुंबई पोहोचतो। हे विकास आहे आणि ह्याच विकासाचा ध्यास घेऊन आम्ही पुसद नगर परिषद मध्ये विकासाचं काम करतोय। ह्याच्या पुढे देखील छोटंसं उदाहरण देतो। आदरणीय सुधीर मुनगंटीवार साहेब अर्थमंत्री असताना थोड्या काळामध्ये आमचं सरकार शेवटच्या टप्प्यात होतं। निखिल चिद्दरवारनी 2 कोटी रुपये आणले, तेव्हा 2.5 कोटी, 2 ते 2.5 कोटी आणले।
मग काँग्रेसच्या लोकांना कोणी थांबवलं होतं का? त्यांचं सरकार होतं त्यावेळेस. तर सध्याच्या विद्यमान मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस तिकडे होती, त्यांनी तेव्हा काहीच आणलं नाही पुसदसाठी. हा प्रश्न ते कधीच उत्तर देत नाही, काँग्रेसवाले कधीच उत्तर देऊ शकत नाही. आणलेच नाही तर उत्तर काय देणार? आणि म्हणून आमची लढाई विकासाच्या विरुद्ध टेंडर सिस्टमच्या बरोबर आहे, विकासाच्या विरुद्ध भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढाई आहे. आणि म्हणून या लढाईला आम्ही सुसज्ज झालो. आम्ही त्या ठिकाणी ती लढाई लढणार. निश्चितपणे आम्ही संस्कृतीला सन्मान करूनच पुढे जात आहोत. मी आपल्याला सांगतो की आता आरोप प्रत्यारोपाचा फारच मजेशीर वाद सुरू झाला. मध्येच कालपासून परवा दिवशी एक क्लिप होती, काल अजून एक क्लिप आली. मला तर आश्चर्य वाटतं की 1 वर्सेस ऑल लढाईची माझी वेळ आली. सगळे मिळून निलय नाईकला टार्गेट करतात. ह्याचा अर्थ आहे की भारतीय जनता पार्टी इथं मजबूत आहे, निलय नाईक मजबूत आहे, 80,000 जनता आमच्या पाठीशी आशीर्वाद घेऊन आहे. आणि टार्गेट निलय नाईकला करायचं, मग कोणत्या स्तरावर जायचं हे त्यांनी आपलं ठरवायचं असतं. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे, हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. ह्याच्यामध्ये छत्रपतींच्या इतिहासात त्यांनी एका राजाला पराभव केलं, त्या राजाच्या बायकोला पकडून छत्रपती समोर आणलं, त्यांनी तिलाही साडी चोळी करून आशीर्वाद देऊन परत केलं. मी तर परवाच्या दिवशी आरतीताई आमच्या बरोबर होते, निखिल चिद्दरवारचा फॉर्म भरायला गेलो. आमच्या सुनबाई इंद्रनील नाईक साहेब त्यांच्या धर्मपत्नी त्या ठिकाणी आल्या आणि त्यांनी मला आशीर्वाद मागितला मुलगी म्हणून. मी आशीर्वाद दिला आणि तिथे मोहम्मद सनी माजी नगरसेवक त्यांच्या पाठीमागं उभे होते. मी त्यांना विचारलं गमतीने, आता माझे मित्र आहेत जुने, की तुम किसको वोट करो, इनको करोगे की डॉक्टर नदीम साहब को करो? त्यांनी सांगितलं इनको वोट करेंगे. म्हटलं करो. आणि ज्या कोणी ग्रहस्थांनी, इथं अनेक युट्यूबर्स आहेत, त्यांच्याकडे पूर्ण क्लिप, माझी हात जोडून विनंती आहे की ती पूर्ण क्लिप आपण ऐका. किमान तेवढं पार्ट एडिट करून त्याला चिटकून टाकलं. म्हणजे ह्या लेवलवर जर राजकारण करायचं असेल तर देव त्यांना माफ करो बाबा, त्यांचं ते पाहतील, आमचं आम्ही पाहू. गुजरातमध्ये एक परंपरा आहे आमच्या समाजामध्ये की लग्न झालं की त्या मुलीला सासऱ्याकडे जेव्हा पाठवतो तर सासरवाडीच्या एखाद्या माणसाकडे त्या मुलीला मुलगी म्हणून तिच्या मांडीवर बसवलं जातं की ही आजपासून सासरकडचा एक व्यक्ती त्या मुलीचा वडील आहे. इंद्रनील नाईक साहेबांच्या लग्नात आमच्या मोहिनीताईला माझ्या मांडीवर बसवलं लग्नानंतर की हा वडील आहे तिचा. आणि त्या नाताने आज नाही, लग्न झाल्यापासून ती रोज मला आपकी बेटी आहे असं संबोधित करते. हा आमच्या घरचा विषय आहे, आमच्या परिवाराचा विषय आहे. आणि ती जर मुलगी म्हणून आशीर्वाद देतं तर मी सांगू मी देत नाही तुला आशीर्वाद? ही कोणती संस्कृती आहे? आणि ज्या आमच्या मित्रांनी अशा क्लिपा टाकल्या त्यांना सुद्धा माझी विनंती आहे, आपण सर्वजण मला एवढ्या प्रेमाने एवढे वर्ष आशीर्वाद दिला, आपण मला ओळखता. मी कधीही कोणावरती टीका करून, कधीही कोणाचा अवमान करून चालणारा निलय नाईक नाही आहे. मी मिलिटरी शाळेत शिकलो. मी लहानपणापासून अतिशय संस्कारांनी वाढलेलो आहे, अतिशय चांगल्या संस्कारांनी राहिलो आहे. माझे आजोबा कैलासवासी वसंतराव नाईक साहेब अतिशय सुसंस्कृत होते. सुधाकर नाईक साहेब विरोधकाचाही सन्मान करायचे. आपण सर्वजण आमच्या परिवाराला ओळख. आदरणीय मनोहर नाईक साहेब सुद्धा अतिशय चांगलं वागायचे. मी त्या परिवारातला आहे, मी चांगलंच वागणार. परंतु राजकारण कुठं एडिट करून कुठं क्लिप टाकायची ह्याचं सुद्धा भान प्रत्येकाने ठेवलं पाहिजे. आणि म्हणून मला म्हणजे क्यू येते त्यांच्यावरती की त्यांनी अशा प्रकारच्या घाणेरड्या गोष्टीपासून लांब राहिलेलं बरं. आणि म्हणून थोडंसं ह्याचं स्पष्टीकरण दिलं. आम्ही प्रामाणिक आहोत. माझ्या पक्षाला पूर्ण माहिती आहे निलय नाईक कसं आहे. अहो, मी अपक्ष म्हणून आदरणीय मनोहर भाऊच्या विरुद्ध लढलो. मी भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावरती 8 दिवस निवडणुकीच्या आधी लढलो. त्याही पूर्वी इतिहास असा आहे की
भाजपमध्ये देवेंद्र भाऊला कोण कोण येतो म्हणून सांगत होते, मग नंतर ते परत गेले स्वगृही आणि निलय नाईकला वेळेवर उभं केलं, मी लढलो. आणि ज्या वेळेस भारतीय जनता पार्टीचे सर्वा देवेंद्र फडणवीस साहेबांनी निर्णय घेतला की इथं युती करायची, ती सीट इंद्रनील नाईकला द्यायचं, आम्ही प्रामाणिकपणाने पाठिंबा दिला. नाहीतर एवढं लीड कुठून मिळालं असतं. आम्ही इमानदारीने काम केलं. माझा भाऊ एवढा सिरियस असताना मी दवाखान्यात भेटायला जायचो, दवाखान्यात डॉक्टरला भेटून नागपूरवरून यायचं, इथं प्रचार करायचो. एकाही भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी तेव्हा बैमानकी केली नाही. आम्ही प्रामाणिकपणाने काम केलं. आणि मी पूर्वीच उल्लेख केला, निलय नाईक हा मिलिटरी शाळेत शिकलाय, छत्रपती शिवरायांच्या नावाच्या शाळेत. जर वार करायचं तर छातीवर करू, पाठीवर वार करणारा निलय नाईक नाही. आपण सर्वजण मला ओळखताय. आम्ही लढलो, साथ दिली तेव्हा उघड दिली. आत्ताही मी सांगतो, निलय नाईकाचा 100% पाठिंबा निखिल चिदरवार बरोबर आहे. त्यांना आम्ही उभं केलंय. त्यांना निवडून आणायची जबाबदारी इथं बसलेल्या संपूर्ण टीमचं, आरती कुपाटेच्या नेतृत्वाखाली, शहरामध्ये निलेश पेन्शनवरजीच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो. म्हणून मला अधिकचं बोलायचं नाही आहे, परंतु पत्रकार मित्रांना, सर्व चॅनल्सवाल्याला, यूट्यूबवाल्याला माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे, जे सत्य असेल ते आपण सत्य लिहिलं पाहिजे, बोललं पाहिजे. आपलं प्रेम, आशीर्वाद आमच्या पाठीशी आपण ठेवावे ही विनंती करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आपल्याला बोलवलेलं, आपल्याला विनंती केली आहे. कदाचित काम करत असताना माझी पण एखादी चूक होऊ शकते. असं नाही की 100% देव सोडून कोणी चूक करू शकत नाही. एखादी गुळाचा गणपती घरी बसला तर तो चूक करू शकत नाही. परंतु काम करत असताना मात्र 100% एखादी चूक होईल, कुठं आम्ही कमी पडलो असेल. परंतु येत्या पुसद नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये आम्ही फक्त आणि फक्त विकासाच्या मुद्द्यावरती निवडणुकीला सामोरं जात आहोत. पुसदची जनता सुज्ञ आहे. असे कितीही क्लिप्स, असे कितीही खोट्या बातम्या पसरवल्या तर पुसदची जनता सुज्ञ आहे. ते निलय नाईकाला ओळखते, आपण मला ओळखता सर्वजण. म्हणून आपल्या सर्वांना हात जोडून विनंती आहे की आपण आम्हाला प्रामाणिकपणाने ही निवडणूक जिंकायसाठी आपली साथ द्यावी, आपला आशीर्वाद द्यावं, आपलं प्रेम आमच्यावरती ठेवावं. यासाठी आज आपल्याशी संवाद करण्यासाठी विनंती केली. इथून पुढेही आम्ही आपल्याशी संवाद साधू आणि नेहमी आमचं ध्येय आणि आमची लढाई करण्याची ताकद देवेंद्र फडणवीस साहेबांचा विकास, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा विकास आणि आमच्या भारतीय जनता पार्टीची, आमची जी हिंदुत्वाची लाट आहे, आमचं जी ताकद आहे, आमची जी शक्ती आहे, निश्चितपणे आम्हाला आई तुळजाभवानी आशीर्वाद देणार, संत सेवालाल महाराज आशीर्वाद देणार, बिरसा मुंडाजीचा आशीर्वाद, अहिल्यादेवी होळकरांचा आशीर्वाद. आम्ही हर हर महादेवाचा नारा घेऊन पुढे जाऊ. आज बजरंगबलीचा दिवस आहे, म्हणून आमचा आज शुभारंभ देखील या ठिकाणी आमच्या प्रचाराचा झालाय. आम्ही इथून पुढे प्रामाणिकपणाने काम करू आणि आम्ही निश्चितपणे सांगतो की भारतीय घटनेचे जे शिल्पकार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांनी जो हक्क मतदानाचा दिलाय, त्यांनी जो अधिकार आम्हाला सन्मानाने जगण्याचा दिलाय, संविधानाची रक्षा करत आम्ही या ठिकाणी प्रामाणिकपणे पुसदच्या जनतेची सेवा करू. एवढंच या ठिकाणी बोलतो. जय हिंद, जय श्रीराम.